तुम्हाला माहित आहे, आज मला मम्मीने उठवलं. उठ लवकर, हॉस्पिटलला जायचंय. का? बरं, सांगतो. तर नमस्कार मंडळी, मी हिमांशू सुर्वे तुमचं स्वागत करतो माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणे 11ला उठणारा मी आज चक्क मला मम्मीने उठवलं, ते पण लवकर. मग मी उठलो, अंघोळ केली आणि चहा पित होतो. तर मम्मी टॉम अँड जेरीला काहीतरी सांगत होती. बघा दोघे पण कशा ऐकतायत ते. मग नंतर मम्मी आणि पप्पा दोघे पण मला घेऊन हॉस्पिटलला जात होते. मग डॉक्टरने रिपोर्ट चेक करून डायरेक्ट मला बेडवरती झोपवलं. थोडा वेळ वाट बघितल्यानंतर सलाईन लावली. चहा आयला 1 तास झालं तरी ती काय संपायची नाव नव्हती घेत. आणि मम्मी समोरच बसली होती, कारण सर्जन डॉक्टर येणार होते चेक करायला. डॉक्टर तर काय आले नाहीत, पण मामी आली बघायला. बराच वेळ झोपून मग कंटाळा आला, कारण फिरायची सवय ना. असं वाटत होतं कोणीतरी बांधून ठेवले इथे. मग कसं बस सुटून घरी आलो, फ्रेश झालो आणि जेवायला गेलो. जेवून मग टॉम शेटला घेऊन बेडरूम मध्ये आलो आराम करायला. मी झोपलो होतो तर बिचारा टॉम माझ्या जवळच बसला होता. मग संध्याकाळी उठून फ्रेश वगैरे झालो तर तेवढ्यात राकेशचा कॉल आला, खाली ये. मी येतोय म्हणून खाली गेलो तर हा नुकताच कंपनीमधून आला होता मला घ्यायला. मी विचारलं कुठे जायचंय, तर मला बोलला इथेच जायचंय. म्हणून मी पण बसलो त्याच्या गाडीवरती. नंतर कळला त्याच्या गावाला घेऊन चालला होता पोपटी लावायला. मग काय, नो ऑप्शन. मग त्याच्या घरी पोचलो. पण गावाकडची मजा वेगळीच, पूर्ण शांतता आणि थंडगार हवा. मग पोपटी लावायला सुरुवात केली. पोपटी शिजतच होती आणि फायनली पोपटी रेडी झाली. मग मी नाही खाल्ली पोपटी, कारण माझ्या पोटाच्या आधीच वाट लागली. मग आम्ही सर्व आटपून मी घरी आलो आणि फायनली आजचा दिवस एंड झाला. तर मग कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज.